नमस्कार. शिक्षणाची बाराखडी या यूट्यूब सिरीजमध्ये मी डॉक्टर दीपक चांदुरे, अधिव्याख्याता ती आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आज दिनांक 29 सप्टेंबर 2025 रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्याद्वारा एक निवेदन पत्र जाहीर झालेले आहे. हे निवेदन पत्र केंद्र प्रमुख भरतीच्या संदर्भाने आहे. या परीक्षेची अधिसूचना आज दिनांक 29 सप्टेंबर 2025 रोजी जाहीर झालेली आहे. या अधिसूचनेमध्ये सांगण्यात आलेले आहे की महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा परिषदेमधील कार्यरत प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्राथमिक व प्रशिक्षित शिक्षक प्राथमिक यांची समूह साधन केंद्र समन्वयक अर्थात केंद्र प्रमुख पदावर मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेच्या निवडीद्वारे नियुक्ती देण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत माहे डिसेंबर 2025 मध्ये समूह साधन केंद्र समन्वयक अर्थात केंद्र प्रमुख मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2025 चे महाराष्ट्र राज्यातील विविध केंद्रांवर आयोजन करण्यात येत आहे. पदाचे नाव आहे समूह साधन केंद्र समन्वयक, ज्याला आधी केंद्र प्रमुख म्हटले जायचे. याची वेतन श्रेणी आहे S15 आणि पदसंख्या संपूर्ण राज्याची आहे 2410. हो, संपूर्ण राज्यामध्ये 2410 केंद्र प्रमुख पदांची पदभरती या निवेदनाप्रमाणे होणार आहे. मित्रांनो, या 2410 जी पदे आहेत ही संपूर्ण राज्याची पदे जिल्हानिहाय किती आहेत हे आपण पाहणार आहोत. मुंबई विभागातील ठाणे जिल्ह्यात 51 पदे आहेत, पालघर जिल्ह्यात 75 पदे आहेत, रायगड जिल्ह्यात 114 पदे आहेत. या 114 पदांपैकी 3 पदे हे उर्दू माध्यमातून भरल्या जाणार आहेत. पुणे विभागातील पुणे जिल्ह्यात 151 पदे असून 1 पद उर्दू माध्यमातून भरले जाणार आहे. सोलापूर जिल्ह्यातून 99 पदे तर अहिल्यानगर जिल्ह्यातून 123 पदांपैकी 3 पदे हे उर्दू माध्यमातून भरले जाणार आहेत. पुढे आहे कोल्हापूर विभाग. कोल्हापूर विभागातील कोल्हापूर जिल्हा या ठिकाणी 85 पदे, 1 पद उर्दू माध्यमाला. त्यानंतर सांगली जिल्ह्याकरिता 68, साताऱ्याकरिता 111, सिंधुदुर्ग 72 व रत्नागिरी 125 पदे व त्यातील 8 पदे ही उर्दू विभागाकरिता आहेत. अमरावती विभागातील अमरावती जिल्ह्यामध्ये 69 पदे आहेत. यवतमाळ जिल्ह्यात 89 पदे आहेत. वर्धा हा जिल्हा नागपूर विभागातील आहे. या जिल्ह्यामध्ये 43 पदे आहेत. अकोल्याकरिता 42 तर बुलढाण्याकरिता 65 पदे असून त्यापैकी 5 पदे हे उर्दू माध्यमाची आहेत. तसेच आपण स्क्रीनवर दिव्यांग उपप्रकारानुसार असलेले रिझर्वेशन पाहू शकत आहात. अमरावती विभागातीलच वाशिम या जिल्ह्यामध्ये 35 पदे असून 1 पद हे उर्दू माध्यमाकरिता आहेत. नागपूर विभागातील वर्ध्याबद्दल यापूर्वी माहिती पाहिलेली आहे. नागपूर विभागातील नागपूर जिल्ह्याकरिता 68 पदे, गडचिरोलीकरिता 50 पदे, गोंदिया जिल्ह्यामध्ये 42 पदे, भंडारा जिल्ह्यामध्ये 30 पदे, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 66 पदांची पदभरती होणार आहे. छत्रपती संभाजीनगर विभागातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 64 पदे, 4 पदे हे उर्दू माध्यमाकरिता, परभणी जिल्ह्याकरिता 43, बीड जिल्ह्याकरिता 78, हिंगोली जिल्ह्याकरिता 34 पदांची पदभरती होणार आहे. तर जालना जिल्ह्याकरिता 53 पदांची पदभरती होणार आहे. नाशिक विभागाअंतर्गत नाशिक जिल्ह्यामध्ये 122 पदे, जळगाव जिल्ह्याकरिता 80 पदे व त्यातील 6 पदे हे उर्दू माध्यमाकरिता, नंदुरबार जिल्ह्याअंतर्गत 45 पदे व धुळे जिल्ह्याकरिता 41 पदे त्यातील 1 पद हे उर्दू माध्यमाकरिता या पद्धतीने नाशिक विभागातील पदभरती होणार आहे. लातूर या शैक्षणिक विभागातील लातूर जिल्ह्यामध्ये 50 पदे, 2 पदे हे उर्दू माध्यमाची, धाराशिव जिल्ह्यांतर्गत 40 व नांदेड जिल्ह्याकरिता 87 पदांची पदभरती प्रक्रिया पार पडणार आहे. या पदांची पात्रता काय आहे तर त्याबद्दल सांगण्यात आलेले आहे की फक्त संबंधित जिल्हा परिषद मधील शाळेवर कार्यरत पात्र शिक्षक सदर परीक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. संबंधित जिल्हा परिषदे व्यतिरिक्त जसे अन्य जिल्हा परिषद, नगर परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, खाजगी संस्थांमधील शिक्षक कर्मचारी प्रस्तुत परीक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र नाहीत. पात्रतेचा दुसरा निकष आहे की जाहिरातीस अनुसरून निश्चित करण्यात आलेल्या अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकास उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची BA किंवा BCom किंवा BSc ही पदवी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे आणि जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्राथमिक किंवा प्रशिक्षित शिक्षक प्राथमिक या पदावर किमान 6 वर्षे अखंडित सेवा पूर्ण करणे आवश्यक आहे.
यासाठी शिक्षण सेवक पदावरील सेवा ग्राह्य धरण्यात येणार आहे. दिनांक 1 जानेवारी 2025 या तारखेवर आधारित अखंड नियमित सेवेचा कालावधी विचारात घेण्यात येणार आहे. मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेसाठी उमेदवार ज्या जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत असतील त्याच जिल्ह्यासाठी ते निवडीला पात्र ठरणार आहेत. वेळोवेळी निर्गमित होणारे शासन निर्णय व माननीय न्यायालयाच्या निर्देशानुसार या पदाच्या पात्रतेमध्ये बदल होऊ शकतो. तसेच न्यायालयाच्या निर्देशानुसार व शासनाच्या धोरणानुसार निर्गमित होणाऱ्या निर्णयांनुसार टीईटी पात्र होणे अनिवार्य राहणार आहे. आता आपण या परीक्षेचा अभ्यासक्रम थोडक्यात समजून घेणार आहोत. या परीक्षेचा अभ्यासक्रम 2 घटकांमध्ये विभाजित आहे. त्यातील पहिला घटक आहे बुद्धिमत्ता व अभियोग्यता चाचणी आणि याकरिता 100 गुणांचा भारांश आहे. तर दुसरा घटक आहे शालेय शिक्षणातील नियम, अधिनियम व शैक्षणिक नवविचार प्रवाह याकरिता 100 गुणांचा भारांश आहे. बुद्धिमत्ता चाचणी अंतर्गत अभियोग्यता, तार्किक क्षमता, वेग आणि अचूकता, भाषिक क्षमता, इंग्रजी भाषिक क्षमता, मराठी भाषिक क्षमता, अवकाशीय क्षमता, कल, आवड, समायोजन आणि व्यक्तिमत्व इत्यादी. बुद्धिमत्ता आकलन, वर्गीकरण, समसंबंध, क्रमश्रेणी, तर्क व अनुमान, कूटप्रश्न, सांकेतिक भाषा, लयबद्ध मांडणी इत्यादी मुद्द्यांवर आधारित 100 प्रश्न विचारले जातील. दुसरा जो घटक आहे शालेय शिक्षणातील नियम, अधिनियम व शैक्षणिक नवविचार प्रवाह यातील भारतीय राज्यघटनेतील शिक्षण विषयक तरतुदी, संबंधित सर्व कायदे, योजना व अद्ययावत शासन निर्णय याकरिता 10 प्रश्ने अर्थात 10 गुण आहेत. शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या प्रमुख संस्था, संघटन व त्यांचे कार्य याकरिता 10 गुण अर्थात 10 प्रश्न आहेत. माहिती तंत्रज्ञान वापर, प्रात्यक्षिक याकरिता 15 गुण. अभ्यासक्रम व मूल्यमापन, अध्ययन अध्यापन पद्धती याकरिता 15 गुण. माहितीचे विश्लेषण व मूल्यमापन याकरिता 20 गुण. विषयनिहाय आशय ज्ञान आणि सामान्य ज्ञान, विशेष करून इंग्रजी विषय ज्ञान याकरिता 15 गुण. संप्रेषण कौशल्य, समाज संपर्क साधने याकरिता 15 गुण. याप्रमाणे दुसरा विभाग हा 100 गुणांचा आहे व विभाग 1 व विभाग 2 मिळून 200 गुणांची चाचणी होणार आहे. आता आपण ही निवड प्रक्रिया कशा पद्धतीने पार पडणार आहे याबद्दल जाणून घेऊया. निवड प्रक्रियेमध्ये पहिला मुद्दा आहे लेखी परीक्षेतील एकूण गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार अंतिम निवड करण्यात येणार आहे. जाहिरातीमध्ये नमूद अर्हता, पात्रतेविषयक अटी किमान असून किमान अर्हता धारण केली म्हणून उमेदवार शिफारशीसाठी पात्र असणार नाही. भरती प्रक्रियेदरम्यान अंतिम शिफारस यादी, निवड यादी तयार करताना समान गुण धारण करणाऱ्या उमेदवारांचे क्रमांकन, प्राधान्य क्रमवारी ही यापूर्वीच्या शासन निर्णयातील तरतुदींनुसार निश्चित करण्यात येणार आहे. परीक्षेकरिता अर्ज करण्याची पद्धत अशी आहे की महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची वेबसाईट अर्थात www.mscepune.in या वेबसाईटवर आपल्याला अर्ज करायचा आहे. यापूर्वी सन 2023 मध्ये केंद्रप्रमुख या पदासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. तथापि काही कारणांमुळे ही परीक्षा होऊ शकली नव्हती. त्यामुळे त्या परीक्षेसाठी ज्या उमेदवारांनी अर्ज केला असेल त्यांना आता या परीक्षेसाठी नव्याने अर्ज करण्याची आवश्यकता नाही. तथापि अशा उमेदवारांनी शासन अधिसूचनानुसार पात्रतेच्या अटींमध्ये केलेल्या सुधारणेनुसार सुधारित अर्हतेची नोंद करणे आवश्यक राहील. या उमेदवारांसाठी अर्हता व इतर बाबीतील स्वयंप्रमाणीकरणाच्या नोंदी सुधारित करण्यासाठीची सुविधा या परीक्षेच्या ऑनलाईन अर्ज करण्याच्या शेवटच्या दिनांकापर्यंत उपलब्ध राहणार आहे. 2023 मध्ये ज्यांनी पदभरतीकरिता अर्ज केला असेल त्यांनी या गोष्टीची नोंद घ्यावी. सन 2023 मध्ये केंद्रप्रमुख पदासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. सदर परीक्षेसाठी ज्यांनी ऑफलाईन पद्धतीने ईमेलवर अर्ज माहिती सादर केली आहे त्यांनी देखील विहित मुदतीत ऑनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक राहणार आहे. तसेच आवेदन पत्रातील समाविष्ट केलेल्या सुधारित मुद्द्यांची माहिती भरणे आवश्यक राहणार आहे. संबंधित उमेदवारांचे यापूर्वी जर परीक्षा शुल्क जमा झालेले असेल तर त्यांना सदर शुल्काचा परतावा करण्यात येणार आहे. या परीक्षेकरिता आता अर्ज करत असताना विहित पद्धतीने परीक्षा शुल्काचा भरणा करणे आवश्यक आहे. सोबतच ऑनलाईन अर्ज सादर करताना खालील कागदपत्रांची गरज आहे. सर्वप्रथम म्हणजे आपला पासपोर्ट साईज फोटो, तसेच स्वतःची पांढऱ्या कागदावर काळ्या शाईने स्वाक्षरी करून त्याची एक स्कॅन कॉपी आपल्याला सोबत ठेवायची आहे. त्याचप्रमाणे डाव्या हाताच्या अंगठ्याची निशाणी
पांढऱ्या कागदावर काळ्या किंवा निळ्या शाईने उमटवायची आहे आणि त्याची स्कॅन कॉपी सोबत ठेवायची आहे. त्यानंतर लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र सुद्धा लावायचे आहे. स्वहस्ताक्षरातील प्रतिज्ञापत्राचा नमुना आपल्याला यासोबत जोडायचा आहे. हा नमुना आपण आता स्क्रीनवर पाहत आहात. यापूर्वी पाहिलेले लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र व स्वयंघोषणा प्रतिज्ञापत्र उमेदवाराने स्वतःच्या हस्ताक्षरात लिहून त्याची स्कॅन प्रत अपलोड करायची आहे. प्रतिज्ञापत्र टंकलिखित केलेले किंवा दुसऱ्या व्यक्तीने अथवा अन्य भाषेत लिहिलेले आढळून आल्यास उमेदवारी रद्द करण्यात येणार आहे. लिहू न शकणाऱ्या अंध अथवा अल्पदृष्टी उमेदवारांनी टंकलिखित प्रतिज्ञापत्रावर स्वतःच्या डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा उमटवून सदरच्या प्रतिज्ञापत्राची प्रत अपलोड करायची आहे. परीक्षेचे शुल्क हे सर्व प्रवर्गातील उमेदवारांकरिता 950 रुपये इतके आहे, तर दिव्यांग उमेदवारांकरिता 850 रुपये इतके शुल्क आकारण्यात येणार आहे. सदर परीक्षेच्या जिल्हा अर्थात परीक्षा केंद्र निवडीबद्दल सूचना देण्यात आलेली आहे की जिल्हा किंवा परीक्षा केंद्र बदलाबाबतची विनंती कोणत्याही परिस्थितीत अथवा कोणत्याही कारणास्तव मान्य करण्यात येणार नाही. एखादे जिल्हा परीक्षा केंद्र कार्यान्वित होऊ शकले नाही अथवा एखाद्या जिल्ह्याच्या ठिकाणी उमेदवारांना प्रवेश देण्याची क्षमता ओलांडली गेली तर ते जिल्हा किंवा परीक्षा केंद्र निवडलेल्या उमेदवारांची बैठक व्यवस्था दुसऱ्या जिल्ह्यामध्ये किंवा परीक्षा केंद्रावर करण्यात येईल. आता आपण पाहणार आहोत की अर्ज सादर करण्याचे वेळापत्रक काय आहे. यापूर्वी पाहिल्याप्रमाणे mscepune.in या वेबसाईटवर आपण अर्ज करणार आहोत. अर्ज करण्याकरिता दिनांक 8 ते 18 ऑक्टोबर 2025 हा जो कालावधी आहे, या कालावधीमध्ये यापूर्वी सन 2023 मध्ये ज्या उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरलेले आहे त्यांना आपल्या अर्जाची दुरुस्ती करण्याची सुविधा उपलब्ध असणार आहे. तर नवीन उमेदवारांनी अर्ज करण्याचा कालावधी हा 25 ऑक्टोबर 2025 ते 10 नोव्हेंबर 2025 इतका राहणार आहे आणि दिनांक 1 डिसेंबर ते 5 डिसेंबर या कालावधीमध्ये ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे. परीक्षेसंदर्भात सर्वसाधारण सूचना देण्यात आलेल्या आहेत की अर्ज सादर करताना उमेदवाराने स्वतःचा शालार्थ आयडी अचूकपणे नमूद करणे अनिवार्य आहे. ऑनलाईन पद्धतीने परीक्षा परिषदेत सादर केलेल्या अर्जाच्या प्रतीसह अर्ज केल्याबाबतची माहिती उमेदवाराने स्वतः आपल्या गट शिक्षणाधिकारी कार्यालयामार्फत जिल्हा परिषदेला कळविणे आवश्यक आहे. प्रस्तुत परीक्षेकरिता अर्ज विचारात घेण्यास गट शिक्षणाधिकारी कार्यालयाचा कोणताही आक्षेप असल्यास तसे गट शिक्षणाधिकारी यांनी अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकानंतर 5 दिवसांच्या आत परीक्षा परिषदेस कळविणे आवश्यक आहे. तसेच परीक्षेकरिता अर्ज विचारात घेण्यास हरकत नसल्यास परीक्षा परिषदेत तसे कळविण्याची आवश्यकता नाही असेही उमेदवाराने संबंधित गट शिक्षणाधिकारी यांना कळवायचे आहे. प्रस्तुत परीक्षा ही मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा असून पदोन्नतीसाठी पात्रता परीक्षा नाही. परीक्षेच्या निकालाच्या आधारे परीक्षा परिषदेकडून शिफारस करण्यात आलेल्या उमेदवारांची पात्रता सक्षम प्राधिकाऱ्याकडून तपासली जाईल. सदर परीक्षेमधील उमेदवाराच्या कामगिरीच्या आधारे नियुक्ती मागण्याचा उमेदवारास कोणताही हक्क असणार नाही. परीक्षेस अर्ज सादर केल्यानंतर अथवा परीक्षा दिल्यानंतर उमेदवाराने राजीनामा दिल्यास अथवा कोणत्याही कारणास्तव नोकरी सोडल्यास अथवा सक्षम प्राधिकारी यांनी सेवा समाप्त केल्यास अथवा धारणाधिकार न ठेवता संवर्ग बाह्य पदावर नियुक्ती झाल्यास सदर परीक्षेच्या निकालाच्या आधारे संबंधित उमेदवार नियुक्तीसाठी पात्र असणार नाही. अर्जामधील नमूद माहितीच्या आधारे जाहिरातीमधील विविध अर्हतांबाबतच्या अटींची पूर्तता करतात असे समजून पात्रता न तपासता उमेदवारांची तात्पुरता प्रवेश देण्यात येईल. परंतु परीक्षेपूर्वी अथवा परीक्षेनंतर कोणत्याही टप्प्यावर उमेदवाराने अर्जात नमूद केलेली माहिती चुकीची वा खोटी असल्याचे अथवा उमेदवार विहित अर्हतेची पूर्तता करीत नसल्याचे आढळल्यास अशा उमेदवाराची उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल व त्याबाबतचा परीक्षा परिषदेला निर्णय अंतिम राहील. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली माहिती जाहिरात अधिकृत समजण्यात येईल. त्यामुळे उमेदवारांनी वेळोवेळी परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळाला भेट द्यायची आहे. प्रवेश पत्राच्या संदर्भाने सूचना देण्यात आलेली आहे की परीक्षेसाठी प्रविष्ट असणाऱ्या उमेदवारांचे प्रवेश पत्र हे परिषदेच्या वेबसाईटवरून विशिष्ट लिंकद्वारे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याची प्रत उमेदवारांनी परीक्षेपूर्वी डाउनलोड करून घ्यायची आहे आणि परीक्षेच्या वेळी सदर प्रवेश पत्र सादर करणे आवश्यक राहणार आहे. प्रवेश पत्राशिवाय प्रवेश देण्यात येणार नाही. तसेच प्रवेश पत्रासोबतच स्वतःचे आधार कार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅन कार्ड किंवा स्मार्ट कार्ड या प्रकारचे ड्रायव्हिंग लायसन यापैकी किमान कोणतेही एक मूळ ओळखपत्र सोबत ठेवायचे आहे. प्रवेश परीक्षेस फक्त पेन,
पेन्सिल, प्रवेशपत्र, ओळखीचा पुरावा, ओळखीच्या पुराव्याची सुस्पष्ट छायांकित प्रत अर्थात झेरॉक्स कॉपी अथवा प्रवेशपत्रातील सूचनेनुसार परवानगी दिलेले साहित्य वगळता इतर साहित्य घेऊन आपल्याला प्रवेश परीक्षेच्या सभागृहात प्रवेश घेता येणार नाही. स्मार्ट वॉच, डिजिटल वॉच, मायक्रोफोन, मोबाईल कॅमेरा इत्यादी बाबीचा उपयोग आपण करू शकणार नाही. या पद्धतीच्या सूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत देण्यात आलेल्या आहे. मित्रांनो, आता आपण स्क्रीनवर पाहत आहात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेची वेबसाईट. या वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तसेच या डॉक्युमेंटची सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. मित्रांनो, परीक्षेकरिता आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.